नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 1 कप बेसन पिठापासून बर्फी बनवणार आहोत। तर ही बर्फी अगदी साधी सोपी आणि घरातल्याच साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। तुम्हाला बाहेरून असं काहीच आणायचं नाहीये। आपल्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असतं आपण त्यामध्येच ही बर्फी बनवणार आहोत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढी छान आणि एवढी टेस्टी बनते ही। तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि या रक्षाबंधनला या पद्धतीने बनवलेली बर्फी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी किंवा 1 कप तुम्ही कुठलं पण मेजरमेंट घेऊ शकतात। तर मी ते 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। तर आता याला आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती या बेसन पिठाला सतत असं हलवत भाजायचं आहे। तर ही बेसन बर्फी खूप लवकर होते, अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर आपल्याला याला एक 10 मिनिटं लागतात भाजण्यासाठी। तर हे पहा, तुम्ही पाहू शकतात आत्ताच याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, पण आपल्याला अजून याला 5 मिनिटं लागतील। तर कमी गॅसवरती जोपर्यंत छान असा सुगंध येत नाही बेसन पिठातून तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू भाजत राहायचं आहे। कमी गॅसवरती छान असं रंग येईपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत। खूप इन्स्टंट आणि लवकर अशी होणारी ही रेसिपी आहे। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं छान असं भाजून घेतलेलं आहे अजून। आणि मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे। तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही इथे तूप पण घालू शकतात। मी इथे तूप का नाही घातलं की सगळ्यांकडे तूप हे अवेलेबल नसतं आणि कधी-कधी आपल्याला गोड खावंसं वाटतं। तर तूप जर नसेल तर आपण ही रेसिपी तेलात सुद्धा छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवू शकतो। त्यामुळे इथं मी तेलाचा वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे तूप असेल तर तूप नक्कीच घाला। तुपामुळे अजून या बर्फीला खूप छान अशी टेस्ट येईल। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। आता आपण याला साईडला ठेवणार आहोत। तर आता इथे मी त्याच कढईमध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। याप्रमाणे आपल्याला साखरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे। कुठलं पण तुम्ही जर 1 वाटी किंवा 1 ग्लासाचं असं प्रमाण घेतलं असेल तर त्यानुसार इथे साखरेचं प्रमाण आपल्याला करायचं आहे। तर साखर घातल्यानंतर इथे कमी गॅसवरती आपल्याला असंच ठेवायचं आहे। पाणी याच्यामध्ये अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे किंवा साखरेला अजिबात हलवायचं पण नाही आहे। तर हे याला हळूहळू हे पहा अशा पद्धतीने पाणी सुटू लागतं। तर आपल्याला अशाच पद्धतीने याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला याचा चाचणी अजिबात करायची नाही आहे। 1 तारीची 2 तारीची कुठलीच आपण चाचणी बनवणार नाही आहोत। तर आता इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर आता हे दूध यामध्ये घालायचं आहे। तर थोडा वेळ परत आपल्याला साखरेचा पाक याचा हे विरघळायला थोडा वेळ लागेल। साखर पूर्ण मेल्ट झाली होती आणि आपण गरम साखरेच्या पाकामध्ये म्हणा त्याच्यामध्ये आपण लगेच दूध घातलेलं आहे, त्यामुळे ती थोडीशी घट्टसर झालेली आहे। तर हे होतंच, तर त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही। परत ती मेल्ट होते, तर थोड्या वेळ वेट करायचा। एक 10 मिनिटामध्ये कमी गॅसवरती याला आपल्याला परत एकदा सतत असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे साखर परत आपल्याला मेल्ट करायची आहे। तर थोडा वेळ वाट पाहायची कमी गॅसवरती, घाई अजिबात करायची नाही। तर ही बर्फी अगदी छान होते, मस्त कलर पण येतो। आपण याच्यामध्ये कलर पण कुठलाच घातलेला नाही आहे। आता यामध्ये आपण जे भाजलेलं बेसन पीठ होतं तर ते घालायचं आहे। थोडं थोडं करून घाला, एकदम असं घातलं तर गाठी होतात त्याच्या, त्यामुळे थोडं थोडं करून हे बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे।
तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण थोडं थोडं बेसन पीठ करून यामध्ये सगळं घालायचं आहे आणि चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम कमी गॅसवरती करायची आहे। जर जास्त आपण गॅस फुल ठेवला तर हे खाली डागू पण शकतो। तर मी आधी 2 चमचे तेल घातलं होतं आणि आता 1 घातलेलं आहे। तर तुम्ही पण तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण हे तुम्ही म्हणजे वाटी घेताय की ग्लास घेताय की कप घेताय त्यानुसार इथं तेलाचं प्रमाण आपण किंवा तुपाचं प्रमाण ठेवायचं आहे। तर हे पहा एवढंच आपल्याला तेल किंवा तूप लागणार आहे। तर आपल्याला आपलं हे जे बॅटर आहे बर्फीचं हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे पूर्ण कढईपासून वेगळं होत आहे, म्हणजे कढईला चिटकत नाही आहे, म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा मग अजून तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही याच वेळेला याच्यामध्ये सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडे बदामचे काप छोटे कट करून घेतलेले आहेत, तर ते घातलेले आहेत। तुम्ही ते काजू बदाम म्हणू का तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकतात। तर आता इथे मी एक केकची टीन घेतलेली आहे, तर हे सर्व बॅटर आपल्याला याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर मी इथे या केक टीनमध्ये प्लास्टिक ठेवलेली आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल घरी तर तुम्ही तो सुद्धा ठेवू शकता, किंवा मग काहीच नसेल तर तेल लावा खाली प्लेटला किंवा टीनला आणि तो आपल्याला सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवू नका, फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासासाठी ठेवायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता हे आपण बाहेर काढून घेतलेलं आहे। तर याला तुम्हाला जसं डेकोरेट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते डेकोरेट गार्निश याला करू शकतात। तर मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते की कशा पद्धतीने आपली बेसनची बर्फी तयार झालेली आहे। अगदी मार्केटपेक्षाही भारी ही बर्फी अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते। कमी वेळेत कमी साहित्यात आपण ही बर्फी बनवू शकतो। तर ही बर्फी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।